12वीच्या मराठीच्या पेपरमध्ये निबंध लेखन एकूण 10 मार्क्ससाठी आपल्याला विचारलं जातं। आता लक्षात घ्या, आपण लहानपणापासून निबंध लेखन करत आलेलो आहोत, तरी देखील खूप मुलांना टेन्शन येते हे 10 मार्क्स कशा प्रकारे परफेक्ट करायचे। तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे टेन्शन कशामुळे येते, खूप मुलांना माहितीच नाहीये कोणत्या टॉपिकवरती निबंध विचारला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो मी सांगतो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे। थोडासा टाइमपास न करता, थोडासा वेळ न वाया घालवता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुम्हाला मी मागील वर्षाच्या बोर्डच्या पेपरमधील निबंध लेखनाचा प्रश्न दाखवतो। तुम्ही पाहू शकता, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा। त्यामध्ये तुम्हाला 5 निबंधाचे मित्रांनो टॉपिक दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक पिक करून त्यावरती निबंध लिहायचा आहे। निसर्ग माझा सखा, माझा आवडता लेखक ऑब्लिक कवी, मी समुद्र बोलते, क्रीडांगण बोलू लागले तर, आणि वृत्तपत्रांचे महत्त्व। लक्षात घ्या, हे जे 5 आहेत ना मित्रांनो, 5 प्रकार आहेत मित्रांनो आपल्या निबंध लेखनाचे। आता मी काय करतो, 5 प्रकारचे मित्रांनो तुम्हाला निबंध लेखनाचे मित्रांनो प्रश्न देतो, म्हणजे टॉपिक्स देतो, जे मित्रांनो तुम्हाला अभ्यासायचे आहेत। पहिला आपला मित्रांनो प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, त्यामध्ये तुम्हाला संतांचे शिकवण, महिला शिक्षण दिन। त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, माझी आजी, माझे आवडते शिक्षक ऑब्लिक शिक्षिका। त्यानंतर आपला तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध, मराठी भाषेची व्यथा, मी राष्ट्रध्वज बोलतोय। आणि त्यानंतर आपला मित्रांनो चौथा आहे प्रकार कल्पना प्रधान निबंध, रंग नसते तर, हास्य हरवले तर। आणि त्यानंतर 5वा आहे वैचारिक निबंध, ऑनलाईन शिक्षण आणि जाहिरात एक कला। मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला 5 प्रकार सांगितले आहेत निबंध लेखनाचे, आणि 5 प्रकारांचे मित्रांनो 2-2 तुम्हाला मी टॉपिक्स म्हणजे 1-2 एक्झाम्पल सांगितले आहेत मित्रांनो, प्रश्न सांगितले आहेत। माझं असं मत आहे मित्रांनो, तुम्हाला हे जे 10 प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत। मी असं का बोलतोय, हे 10 जर प्रश्न परफेक्ट केले तर मित्रांनो तुम्हाला समजून जाईल नक्की निबंध लेखन कशा प्रकारे केलं जातं, आणि तुम्हाला थोडेफार जर आयडिया आली तर मित्रांनो तुम्ही निबंध लेखन इझिली करू शकता। माझं असं मत आहे, तुम्ही 200 ते 250 शब्दामध्ये जर निबंध लेखन केलं तर मित्रांनो तुम्ही 8 ते 9 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। 10 पैकी 10 मार्क्स थोडं मिळणं कठीण आहे, परंतु जर यामध्ये एखादा निबंध विचारला गेला तर तुम्ही 10 पैकी 10 मार्क्स देखील मित्रांनो मिळवू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परफेक्ट तर करायचेच आहेत, आणि प्लस मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचं आहे नक्की निबंध लेखन कशा प्रकारे केलं जातं। मित्रांनो जास्त लोड घेऊ नका, तुम्ही लहानपणापासून निबंध लेखन करत आहात म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया तर नक्कीच असेल। त्यामुळे मित्रांनो जास्त काळजी गरज नाही, तुम्ही निबंध लेखनामध्ये 10 पैकी 10 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।